आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, इंटरनॅशनल योगा डे। आणि या इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो। जिल्हा परिषद रेमनचंद्र ही शाळा दरवर्षी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमानं आपण प्रत्येक दिवस हा साजरा करत असतो। तर आज त्यापैकीच एक दिवस आहे की इंटरनॅशनल योगा डे आज आहे। आणि या योगा डेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला काही योगाची प्रात्यक्षिका सादर करण्यासाठी दोन विद्यार्थिनी आपल्या या शाळेच्या माजी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्या विद्यार्थिनींना जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, त्याचबरोबर विभाग स्तरावरती सुद्धा ज्या विद्यार्थिनींना एक चांगलं प्रावीण्य मिळवलं अशी ती विद्यार्थिनी आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी तृप्ती जयवंत पेटकर या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर ही विद्यार्थिनीचं आपण टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करूया। सर्वप्रथम या विद्यार्थिनींचं आपण शाळेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत घेणार आहोत। आमच्या कळसे मॅडम त्याचबरोबर देशमुख मॅडम यांना विनंती करतो की दोघींनी या दोन विद्यार्थिनीचा यथोचित सन्मान। इयत्ता 10वी मध्ये विद्यार्थिनी आहे आणि आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे, ज्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लाल बटन दाबायचं मॅडम करत आहेत। त्यानंतर सन्माननीय पोरे सर, सन्माननीय नदाब सर, सन्माननीय पल्लवी पाटील मॅडम आणि सर्व विद्यार्थी या सर्वांचंच मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। महत्व असं आहे की जर अनेक थोडे देश आहेत की ज्यांना योगामध्ये विशेष असं कौशल्य आहे, त्याच्यामध्ये भारत हा असा देश आहे की जो योगाचा जनक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा देश म्हणजे आपला भारत देश आहे। आणि जगाला योगाचं ज्ञान देणारा देश म्हणजे भारत आहे। आणि म्हणूनच आपला 21 जून हा दिवस या दोन विद्यार्थिनी आपणास या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर आम्हीही काही प्रात्यक्षिक दाखवणार आहे। त्या सर्वांचं तुम्ही काय करावं, आकलन करावं आणि रोज सकाळी उठल्यानंतर आपण ही योगा करावा। कारण योगा असा विषय आहे की आपल्याला ज्या भरपूर दिवस जगायचं असेल, भरपूर दिवस आपल्याला आनंदी राहायचं असेल, भरपूर दिवस आपल्याला आपल्या आरोग्य संपदा वाढवायची असेल तर निश्चितपणे आपल्याला योगा हा एकमेव पर्याय आहे। बघा बऱ्याच वेळा आपण वय झालं की आपण काय करतो, कुठतरी कमतरता आहे त्यावेळेस आपण व्यायाम सुरू करतो, पण असं न करता बालवयापासूनच व्यायामाची सवय आपल्याला असली पाहिजे। आणि यासाठीच हा इंटरनॅशनल योगा डे संपूर्ण भारतभर जगभर साजरा होतोय। तर या मी तृप्ती जयवंत पेटकर आज आपण इथे योग दिनाच्या निमित्तानं जमलो आहोत। मी प्रथम उभा राहून आसन करते। पहिल्या आसनाचं नाव ताडासन। ते आपण त्यामुळे आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरातला थकवा दूर होतो, नाहीसा होतो। आणि तो बाहेर येतो। आपण करूया आता। एकमेका हातामध्ये गुंफायचे, त्यांना वरती ताणायचं आहे आणि आपल्या पायाच्या पंजावरती उभं राहायचं, जोरात ताणायचं आहे। हात आपले जे आहे ते आपल्या कानाला असले पाहिजे आणि आपला हात जो आहे तो वरती खेचायचा आहे। ओके, व्हेरी गुड। ताडासन करायचंय, त्यासाठी हात धरायचे, वर घ्यायचे, श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा या खाली, परत एकदा श्वास घ्या, श्वास घेत जाऊ तर थोडा वेळ थांबा, 10 महिनेपर्यंत 1 2 3 4 5 9 10 सावकाश सोडा। आपला डावा पाय मांडीच्या गुडघ्याच्या वरती ठेवायचा आहे। आपले दोन्ही हात तुम्ही करू नका, बघा आधी, स्थितीत उभं राहायचं आहे। तुम्ही बघा आधी, पाहिजे असं आपल्याला स्थिर उभं ठेवा आणि हात वर घेऊन घ्या। अरे स्थिरता आली। ओके, गुड। बघूया कोण जास्त वेळ थांबतोय। सावकाश सोडा, सोडा खाली, श्वास घ्या, सूचना ऐका। 10 महिने पण थांबत चालते। मनातल्या मनात काउंट करायचा। हळूहळू वर ये, श्वास सोडत वर यायचं, श्वास सोडत वरती या, श्वास घ्या, जाऊ दे मागं, सूचना ऐकून त्याप्रमाणे करा। तोंड बांध, सावकाश वर या, मनातल्या मनात काउंट करून यायचं बरोबर।
ओके. हा, कोणतं आसन होतं आत्ताचं? कोणतं होतं? हा, त्रिकोणासन. जास्त अंतर ठेवायचं असं. उजव्या पायाच्या पंजा उजवीकडे 90 अंशात वळवायचंय. कसं? त्रिकोणासन काय म्हणायचं? हा, आता करायचं परत सर्वांनी परत एकदम करायचं. उजवा आणि डाव्या दोन्ही पायावर करायचं. गुडघे वाकवायचे नाहीत, गुडघे ताट राहिले पाहिजे. एकदम टाकायला पाहिजे. हा, आता घेतले का? हा, चला सावकाश चला. श्वास घ्या. ओके ना मॅडम? चला. हा, सावकाश वर या आता. ओके. न वाकवता तुम्ही लवचिक असताय लहानपणी भरपूर. गुडघे ताट ठेवून तुमचं हाताची बोटे अंगठ्याला चिकटली पाहिजेत. ताट न वाकवता सावकाश वर यायचं. टेकले का? यावर तुम्ही लय बंद केलं. पाद हस्तासन बघा जरा. हा, श्वास घेत पाठी जायचंय. श्वास सोडत पुढे यायचंय. जमिनीला हात टेकवायचे. आपले नाक गुडघ्याला लावायचंय. चिकटव बरोबर. ए गुडघे गुडघे. 21 जून हा योगासन दिन आहे आणि आज सर्वात मोठा दिवस आहे योगा. लक्षात ठेवा. 3री 4थी उभं राहून झालेले योगासन झाले. आता आपण योगासन घेणार आहे. बैठे योगासन घेणार आहे. या योगासनाचे सुद्धा खूप फायदे आहेत. त्यामध्ये बोला. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच आता घेणार आहे पद्मासन. या पद्मासन आसन करत असताना दोन्ही पाय पुढे घ्या. हा, आणि उजवा पाय डाव्या मांडी ठेवा. दोन्ही हात बघा ताट मुद्रा झाली का सगळ्यांची? पुढे बघायचंय. नाकाकडे स्वतःच्या बघायचंय. सगळ्यांनी मांडी घातल्या का नाही? सांग दिदी पहिल्यापासून. आपण आधी पालथं झोपायचंय. आपण तिकडे बघा. आधी पालथं झोपायचं आहे. हात समोर घ्यायचे आहेत. चला तुम्ही त्या स्टेप तिरकवा म्हणत रे. तिरक याच्यासारखा तिरकवा. हा, पाय तिकडे घे तुझा. हात तिकडे घे इकडे. हा, हात छातीजवळ घ्या पोटाच्या बेंबीपर्यंत शरीर उचलून आणि कमरे. ओके, पाय जवळ घ्या. सरळ बसा. हा, आता आपण अरे शरीराच्या लगत हात बाळा. पाय वरती खेचा. वरती असं घे. हाताचा आधार दे त्याला. हा, ठीक आहे. बस. ओके. थोडस जरा आपल्याला पाय वरती खेचले पाहिजे आणि त्या कमरेला आपल्या हाताचा आधार द्यायचा आहे. ठीक आहे, बस. ओके, स्टॉप. जैसे थे हे आसन करू. चला आता योगाचा सर्वात शेवटचा प्रकार शवासन. ते आमचे सन्माननीय नदाब सर या ठिकाणी घेतील. नदाब सरांना विनंती आहे की त्यांनी शवासन घ्यावं. मान आपल्या डाव्या बाजूला. डोळं झाका. डाव्या बाजूला व्हावा. दोन्ही हात सरळ ठेवा. डोळे झाका. शांत शांत. आता फक्त माझाच आवाज येतोय. आता फक्त माझाच आवाज तुम्हाला ऐकू येतोय. तो बी आवाज बंद झाला. डोक्याजवळ जाऊ दे. आता उजवा हात आहे. उजव्या हातापासून आपण मग खाली फिरवायचं. केलेलं आहे. शरीरात कुठे ताण नाही माहिती. निवांत झोपडी. फक्त मनाचा आवाज येतो. कुणाचा आवाज येतो? शांत शांत राहिलं का? फक्त शांत बसायचं. पडलेला आवाज येतोय. मॅडम बोलताय. एकाग्रता वाढवण्याचा सर्वात चांगला उपाय
हळूच उठून बसायचं. नाही, मान सरळ करून. हळूच. हा, हात घासा. बरोबर. शरीर एकदम मोकळं झालं. एवढा व्यायाम केला सगळा. आज आमच्या PM श्री जिल्हा परिषद शाळा एडेमचिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आज आम्हाला या शाळेची माजी विद्यार्थिनी तृप्ती पेटकर हिनं योगाविषयी अतिशय छान प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केलं. यावेळी आमच्या शाळेतील सहशिक्षक कुलकर्णी सर, नदाब सर, वंजारी सर यांनी सुद्धा प्रत्येक आसन मुलांना कसं करायचं आहे याचेही प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी शाळेतील आमच्या भगिनी देशमुख मॅडम, पाटील मॅडम आणि मुख्याध्यापिका कळसे मॅडम यांनी सुद्धा या योगासनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, संपूर्ण भारतभर, जगभर हा कार्यक्रम होत आहे, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे ते तुम्ही विद्यार्थी मित्र यात उत्साहात सहभागी झाला. केवळ आजच्या दिवशी योग न करता दररोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास चालणे असेल, पळणे असेल किंवा मुक्त हालचाली, उबदार हालचाली, जसजसं तुम्हाला वय वाढत जाईल, तुम्हाला योगाविषयी एक माहिती चांगली मिळत जाईल, तसं त्याप्रमाणे सूर्यनमस्कार, योगासन, व्यायाम हे करत जायचं आहे. आजच्या दिवशी याची नोंद घेऊन सर्वांनी आपण यात सहभाग नोंदवला. पुनश्च एकदा या कामी मदत करणारी माझी विद्यार्थिनी तृप्ती हिचं मी आभार मानतो. आपल्या सर्व शिक्षक वृंदांचा आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम्ही विद्यार्थ्यांचा आभार मानतो आणि आजचा योग दिन संपला असं सर्वांच्या अनुमतीने जाहीर करतो. धन्यवाद.